नमस्कार जैन विद्यार्थी मित्रो, मी अमोल देशमुख स्वागत करतो आजच्या एका व्हिडिओमध्ये। जलसंपदा विभाग भरती 2026 मध्ये येणार की नाही याबद्दल एक मोठा अपडेट आहे। कारण की 15 दिवसापूर्वी जवळपास 15,000 रिक्त पदे असल्याची जी आहे ना, तर ती माहिती वेबसाईटवर म्हणा, टेलिग्रामवर म्हणा आणि शिक्षक लोकांनी सगळ्यांनी सांगितली होती ना। आरटीआय मधून एक माहिती जी आहे तर ती आपल्याला समोर आलेली आहे आणि सत्य काय आहे ते देखील तुम्हाला यामधून कळणार आहे। आणि एकंदरीत टोटल पद किती रिक्त आहेत याचा आकडा देखील या भरतीच्या म्हणजे या आरटीआय मधून आलेला आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, ही भरती कधी येऊ शकते, सगळं काही उत्तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहे। तत्पूर्वी आपली ही स्पोकन इंग्लिशची ही जी 7 डे ट्रायल हा जो कोर्स आहे ना, तर हा देखील तुमच्यासाठी आहे। रिझन या मागचं एकच हे आहे या बॅच लॉन्च करायचं की बघा, जी लँग्वेज जी भाषा आपल्याला बोलता येते म्हणजे मराठी बोलता येतं, त्याचं जर व्याकरण पाहिलं तर ते किती अवघड आहे। विचार करा, जी भाषा आपल्याला बोलता येत नाही तिचं व्याकरण किती अवघड जात असेल। म्हणून थोडी थोडी तुटकी फुटकी का होईना पण कशी आपली लँग्वेज जी आहे ना, तर ती यामधून बोलू शकता। व्याकरणाचा कसलाही अभ्यास न करता तुम्ही भाषा अवगत करू शकता। भाषा शिकणं आणि अवगत करणं वेगवेगळं आहे, सगळं करू शकता। इंग्लिश मूवीज, इंग्लिश सॉंग्स आणि फन स्टोरीच्या थ्रू। पहिला जो लेसन आहे हार्दिक्स IPL हा लेसन सेट आहे। यामध्ये तुम्हाला 10 सिक्रेट रूल्स आणि हे आहे। इट इज जस्ट फॉर 49 रुपीज, गिव्ह इट अ ट्राय। दाव आपली महालिपिक भरती बॅच देखील सुरू झालेली आहे। शिक्षकेतर कर्मचारी आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत तर ते तुम्हाला महालिपिक भरती तर माहितीच आहे। जवळपास 20,000 प्लस जागा ज्या आहेत तर त्या शुअर शॉट येणार आहे। तलाठी भरती किंवा याच्यासारखं नाही आहे। 1 वर्षाची बॅच घ्या, 3 वर्ष तुम्ही आरामशीर अभ्यास करू शकता। प्रत्येक महिन्याला ज्या ज्या भरती येतील लिपिकची तुम्ही काय करू शकता, तयारी करू शकता। ठीक आहे, ॲप्लिकेशन इन्स्टॉल करा। काही दिक्कत डाऊट कोरी परेशानी आली 7066 वर रीच आउट करू शकता ना। आता हे आपलं हे काय आहे, हे पत्रक आहे आरटीआयच्या माध्यमातून आलेलं। ठीक आहे, माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत केलेला अर्ज। ठीक आहे ना। आता ही जी वरची जी माहिती आहे तर ही काही विशेष अशी नाहीये। आपलं महत्वाचं जे आहे ना, तर ते आपल्याला या ठिकाणाहून आहे आपल्या माहिती अधिकाराच्या। ठीक आहे, आपल्या माहिती अधिकाराच्या अनुषंगाने कळवण्यात येते की म्हणजे तुम्हाला जो माहितीचा अधिकार मिळावा त्या अंतर्गत जी माहिती तुम्हाला मिळाली पाहिजे त्याच्या अनुषंगाने कळून देते की कनिष्ठ अभियंता स्थापत्य या संवर्गाची डिसेंबर 2000 अखेर, म्हणजे मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं की प्रत्येक 3 महिन्याला जो आहे ना, तर त्या विभागामध्ये रिक्त पद किती आहे, भरलेली किती आहे आणि मंजूर किती आहे असा आराखडा जो आहे ना, तर तो मंजूर होत असतो किंवा तो निघत असतो। तर डिसेंबर 2025 अखेर 1534 रिक्त पद आहेत। कोणत्या तरी पत्रकाराच्या हातात काहीतरी माहिती पडली, दिलं ना छापून त्यांनी 15,000 पद आहे म्हणून रिक्त। 1534 आहे ती, 1534 ही। देन कनिष्ठ अभियांत्रिकी अभियंता म्हणजे ऑटो काय म्हणतात की यांत्रिकी म्हणजे कोणतं, ऑटो, हा ऑटो। हे स्थापत्य म्हणजे कोणतं, सिव्हिल। या संवर्गाची डिसेंबरची 278 पद आहे। ही 1534, 278 आणि ही विद्युत संवर्गाची म्हणजे इलेक्ट्रिक संवर्गाची किती आहे, 142 पद आहे। म्हणजे 1954 जे आहे ना, एवढी पद सध्या रिक्त आहे। ठीक आहे, ही ग्रुप बी ची पद आहे, ग्रुप सी आणि ग्रुप डी ची याबद्दल काही माहिती नाहीये। ठीक आहे, कदाचित ही जी 2000 पद आहे तर याच्या 4 पट जरी केलं तरी समजा 8,000 पर्यंत पद जी आहेत ना, तर ती रिक्त असू शकतात किंवा भरण्याची येऊ शकते असं मला वाटतं। ठीक आहे, पण आता याच्यामध्ये याच्यात नाहीये। आता ही पदांची जाहिरात कधी येणार, सुधारित सेवा प्रवेश नियम अंतिम झाल्यानंतर भरती प्रक्रिया राबवण्याची नियोजित आहे। मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे ना की सगळे जे सेवा प्रवेश नियम आहेत ना, तर ते अपडेट होणार आहे ना। आता 2023-24 ची जी भरती आहे ना, तर त्याची वेटिंग लिस्ट सध्या चालू आहे। ही एक महत्वाची गोष्ट तुमच्या लक्षात घेणं आहे। जोपर्यंत वेटिंग लिस्ट असते, वेटिंग लिस्ट मला असं वाटतं की ऑगस्ट सप्टेंबर पर्यंत आहे। मी शुअर नाहीये। मी तुम्हाला यावरती अशी म्हणजे आणखी पिनपॉइंट इन्फॉर्मेशन जी आहे तर ती पुढच्या एका व्हिडिओमध्ये घेतो की एक्झॅक्टली 2023-24 ची जी भरती होती तर ती कधी झाली, त्याची डेडलाईन काय होती। कारण की 23ला जाहिरात आली म्हणजे 23, 24, 25 2 वर्ष झाली असेल असं नाही। ती भरती प्रक्रिया जी आहे ना, तर ती जवळपास वर्ष 1.5 वर्ष चालते। म्हणजे फॉर्म भरण्यापासून नंतर मग परीक्षेपर्यंत, फॉर्म भरायचे 3 महिने, परीक्षेचे 3 महिने, नंतर निकाल लावायचे परत 3 महिने, म्हणजे ते 1-1.5 वर्ष जे आहेत ना तर ते भरतीचे जातात। तिथून पुढे मग 2 वर्ष जे आहे ना तर ते वेटिंग लिस्ट असते। ठीक आहे, तर त्यामुळे तो एक भाग आहे।
आणि सेवा प्रवेश नियम अपडेट झाल्यानंतर त्याचं एक पत्रक येईल, सगळ्या मिटिंगा बैठकामध्ये सगळ्यात नाचत येईल आणि नंतरच मग ही जी भरती आहे प्रस्तावित, मला असं वाटतं की 2027 मध्ये येण्याचे चांगले चान्सेस असू शकतात. या माहितीने जर आपले समाधान न झाले तर तुम्ही वरती कळू शकता. हे सगळं काही दिलेलं आहे आणि इथं हेमंत महाले जे आहेत जनमाहिती अधिकारी तथा कक्ष अधिकारी जे आहेत तर यांच्या सहीनं हे पत्रक आलेलं आहे. आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचे काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, परेशान असतील नोंदवू शकता. आता पुरतं एवढंच, थांबतो. पुन्हा भेटूया. राम राम.